हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या मारुती सुझुकी डिझायरची फोर्थ सर्व्हिसिंग, जी की आहे 20,000 किलोमीटरवरती होत असते. तर त्यामध्ये कोणते कोणते पार्ट चेंज होतात, काय काय त्याची कॉस्ट किती येते ते आज आपण पाहणार आहोत. चला गाडीत जाऊन बघूया कसं. तर आलोय आता आपण गाडीमध्ये. हे आहे गाडीचं 20,000 किलोमीटर सर्व्हिसिंग झालेली. गाडीचे सध्याला 34,000 किलोमीटर रनिंग झालेले आहे. 2 सर्व्हिसिंग झाले त्याच्यामध्ये 20,000 30,000 किलोमीटर सर्व्हिसिंग ते झालेले आहे. पण ते मी आता काय व्हिडिओ बनवतो आहे, कारण का मी त्या टाईममध्ये व्हिडिओ बनवत नव्हतो. आता सध्याला माझ्याकडे दोन्ही बिल आहेत, 2 बिल आहेत. त्यामुळं म्हटलं सांगावं आपण बनवू याबद्दल व्हिडिओ, बघा थोडं इन्फॉर्मेशन द्यावं म्हणून आता व्हिडिओ काढत आहे. व किती कसं कॉस्ट आहे, तर ह्याची टोटल 20,000 किलोमीटर सर्व्हिसिंगची कॉस्ट 6,070 रुपये आली होती. अशी टोटल सर्व्हिसिंगची कॉस्ट. त्यामध्ये मेजर म्हटलं तरी इंजन ऑइल फिल्टर हे मेजर असं चेंज झालेलं आहे. तर एवढे बिल का आलं, कारण त्यामध्ये व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलेन्सिंग असं काही काही एक्स्ट्रा केलं आहे. तर त्याच्यामुळे एवढं बिल आहे. तर त्या पहिलं काही काही चेंज होतं. गॅसकेट ऑइल ड्रेन, म्हणजे तो एक ऑइल जिथून काढतात त्याचा एक प्लग असतो, तो असतो तो. आणि प्लग, ऑइल ड्रेन, फिल्टर, असेंब्ली ऑइल, व्हील अलाइनमेंट, बॅलेन्सिंग याचे काही 77 रुपये 24 रुपये असं बिल आहे. डोर गार्ड, डोर ॲक्सेसरी वगैरे, सुपर क्लिनिंग, म्हणजे असं माझी गाडी थांबलेली असते उन्हामध्ये, म्हणजे असं झाडाखाली वगैरे, त्यामुळं डोर वगैरे कधी कधी जाम होतात. त्यासाठी स्प्रे वगैरे मारतात त्यांनी, स्प्रे. परत असं आणि ब्रेकमध्ये पण काही असेल तर क्लीन काढून ते क्लीन वगैरे करतात. तर ह्याच्यामध्ये इंजिन ऑइल आहे ते एस्ट्रॉल पेट्रोल नाही, इंजिन ऑइल यामध्ये आहे ना, इंजिन ऑइल यामध्ये 1400 रुपयाचं इंजिन ऑइल पडतं. आणि ऑइल फिल्टर हे किती आहे, 101 रुपयाचं पडतं. तर त्यामध्ये व्हील अलाइनमेंट वगैरे, बॅलेन्सिंग वगैरे असं केलं तर 300-350 रुपये असं बिल झालेलं आहे ते. त्यामध्ये टोटल लेबल चार्जेस आहेत 2,199 रुपये. 2100 रुपयाचे नुसते लेबल चार्जेसच लागलेत. आणि 250-300 रुपयाचं पार्ट चेंजेस वगैरे असं झालं आहे. यावेळेस सर्व्हिसिंगच्या वेळेस एवढं मला माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडून एक्स्ट्रा काय काय ॲड झालं आहे वगैरे, त्यामुळं बिल खूप जास्त वाढलं. यामध्ये तुम्ही फक्त काही काय चेंज करायचं, म्हणजे असं जर तुम्हाला जास्त बिल वाटावं असं वाटत नसेल, मग तर फक्त मेजर जेवढ्या गोष्टी आहेत ते फक्त इंजिन ऑइल फिल्टर, एसी फिल्टर शोरूमवाले 600 रुपये चार्ज करतात. मग आमच्या इथे तर 600 रुपये केलं होतं. त्यामुळे मी बाहेर चेंज करतो, ते 300-350 रुपयामध्ये बाहेर मिळून जातं. मग ते मी प्रेफर करतो बाहेर चेंज करायचं. बाहेरचे शोरूम हे असतं ना, मारुतीच्या अथोराइज डीलरशिप, ते स्पेअर पार्टचे डीलरशिप, त्यांच्याकडून 300-350 रुपयाला भेटतं. ते आपण करू शकतो, आपलं बॉक्स आहे तिथे खोलून करता येते. त्याचा व्हिडिओ मी बनवून वाटलं तर परत कसं चेंज करतात वगैरे ते त्याचा व्हिडिओ दाखवेल. ते 350 रुपयाला भेटतं बाहेर. हे शोरूमवाले 600 रुपये त्याचा चार्ज करतात, म्हणून मी शोरूममध्ये चेंज करत नाही, बाहेर चेंज करतो. तर ते मेन चेंज करायचं. आणि ड्रम बॅग, ब्रेक पॅड, शू चेक वगैरे करून घ्यायचे, त्याचं क्लिनिंग वगैरे करून ते घ्यायचं. कारण का रनिंग, जर तुमच्या गाडीची रनिंग जास्त नसेल तर ते कालांतराने जाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही सर्व्हिसिंगला गेल्यानंतर चेंज करून, म्हणजे ते क्लीन करून घ्यायचं. जर रनिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जर रनिंग नसेल तर ते चेंज करून क्लीन करून घ्यायचं. असं टोटल तुमचं 2-3 हजार, 3 ते 4 हजार रुपये बिल व्हायला पाहिजे. पण इथं मी एक्स्ट्रा ॲड ऑन काय झाल्यामुळे 6,070 रुपये बिल झालेलं आहे टोटल माझं. व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग बाहेर काहीतरी 1100-1200 रुपये चार्जेस होतात त्याचे. इथे केलं मला ते 700 रुपयामध्ये ते झालं आहे.
तर काही वेळेस काही गोष्टी शोरूममध्ये स्वस्त पडतात आणि बाहेर महाग पडतात. तर व्हील अलाइनमेंट बेल्ट रेट तुमचं कसं तुमच्या एरिया वाईज किती पडतं काय पडतं शोरूममध्ये किती आहे ते बघून तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने असं थोडंफार बिल वाचू शकता. ठीक आहे, एवढंच आहे ह्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.